अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकापासून मराठी व्यावसायिक संगीत नाटकांची मुहूर्तमेढ रोवली गेली। यानंतरचा काळ हा मराठी रंगभूमीच्या अवकाशातील सुवर्णकाळ मानला जातो। तासनतास चालणारी नाटकं, संगीत मैफिली, रंगीत पडदे, भरजरी कपडे, स्त्री पार्टीतले नट आणि आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे गायक नट। आजही सुवर्णकाळातले अनेक किस्से व प्रसंग आपण नेहमी ऐकत असतो। याच काळातल्या एका गायक नटाची गोष्ट आपल्या समोर येते एका नव्या चित्रपटातून। हेल्सियॉन प्रस्तुत मर्मबंध। सुवर्ण युगात जयवंत शिरोडकर या गायक नटाच्या नाट्यसंगीताच्या वेडाभोवती हा चित्रपट फिरतो। जयवंत शिरोडकर ही भूमिका गिरीश परदेशी यांनी साकारली असून नंदू माधव आणि वीणा जामकर यासारख्या सशक्त कलाकारांची साथ त्याला लाभली आहे। त्या काळातला भाषेचा लहेजा सांभाळून संवाद लिहिण्याची तारेवरची कसरत गुरु ठाकूर आणि दत्ताराम बांबोलकर यांनी उत्तमरित्या पार पाडली आहे। या चित्रपटाची कथा, पटकथा व दिग्दर्शन दिनेश भोसले यांचं आहे। म्हणजे आम्ही असं ठरवलंय की विनतीची आणि तुझी सोयरीक झाली तर अर्थात तुला विनती पसंत असेल तरच पुढच्या गोष्टी। मी तुला आता या क्षणी काहीच सांगू शकत नाही, कारण या क्षणी माझं सगळं लक्ष माझ्या नाटकाकडे आहे। 1950च्या काळात गोव्यात घडणारं नाटक आणि त्याच्यातला जो मेन कॅरेक्टर प्ले करणारा जयवंत शिरोडकर आणि त्याच्यावर आधारून काही किस्से ऐकलेले आणि काही घटना मी ज्या अनुभवलेल्या त्याच्यात ती मी ही कथा तयार केली होती। अरे नोकरी म्हणजे परत दुसऱ्याची गुलामीच ना। नट होशील तर राजासारखा राहशील, पण नाटकातलाच राजा ना। रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा। तुझ्या बाबतीत होणार नाही असं, कारण तुझ्या अभिनय कौशल्यावर तुका बालगंधर्व सारखा रुबाब आणि लौकिक मिळेल बघ। गोव्यामध्ये संगीत रंगभूमी ही अजूनही जागृत आहे आणि तेव्हा आपल्या सगळ्या महाराष्ट्रात जागृत होती। आणि हा नट जो आहे तो संगीत नाटकांमध्ये स्त्री भूमिका करतो आणि कालांतराने ह्या लोकांचं पुढे काय झालं, यांना काय काय पुढे अडचणी आल्या आणि त्यांचं पर्सनल लाईफ, त्यांचं सामाजिक आयुष्य कसं एक स्ट्रगल होतं, अशा कहाणीची अशी ही मर्मबंधची कहाणी आहे। मी आता या नोकरीचा राजीनामा देतोय। हे बघ जयंता, तुला तिथे नोकरी करायची नाही ना, नको करूस, मी तुला दुसरी मिळून देतो। या क्षणी तरी ते शक्य नाहीये। मग काय ठरवलंयस तू? मी गोव्याला चाललोय। संगीत रंगभूमीचा जो काही झालेला ऱ्हास आहे तर त्याच्या संदर्भात भाष्य करणारी ही गोष्ट आहे। मला वाटतं की 1950-1960चा तो कालावधी आणि त्या काळातला साक्षीदार म्हणून असलेलं जे कॅरेक्टर आहे ते माझं कॅरेक्टर आहे की प्रोटॅगनिस्ट जो आहे म्हणजे जो गिरीशनं याच्यातलं काम केलेलं आहे, तर त्याची या संगीतासाठी चाललेली धडपड आणि त्याची चालली सगळी उठाठेव आणि त्याला मी सपोर्ट करणारा एक त्याचा मित्र आणि मी हार्मोनियम वादक त्या आमच्या संगीत परंपरेतला, तर तशा संदर्भात मी त्यामध्ये काम केलेलं आहे। जयवंत, खरं तर मी विचारू नये पण काळजी वाटते म्हणून विचारतो। हे बघ जयवंता, घरामध्ये तू स्त्री भूमिकांचा अभ्यास करू नकोस। घरामध्ये फक्त तू नवरा हीच भूमिका वठव। शांता दुर्गे तुका भेटाया आणिली माझी ही बाय। शांता दुर्गे तुका भेटाया आणिली माझी ही बाय। संसार आमोचा सुखान होवो गाऱ्हाणे आणिक नाय। हो हो संसार आमोचा सुखान होवो गाऱ्हाणे आणिक नाय। मला खूप आनंद होतो अशासाठी की असं वाटतं की संगीत रंगभूमी लोप होऊ पाहते की काय, असं आपल्याला नाटकं बघायला मिळत नाहीत आजकाल, कोणी करत नाहीत। पण असं माझी एक जबाबदारी अशी मला वाटते की आपणच ह्या वारशाला, हा जो आपल्याला संगीत रंगभूमीचा महाराष्ट्राला वारसा मिळालेला आहे, याला आपण पुन्हा एकदा आयुष्यात आणूयात, पुन्हा एकदा जागृत करूयात आणि तो पुढे आणखीन चांगल्यारित्या, आणखीन पॉलिश्डरित्या
सादर करत राहू. आणि या चित्रपटामध्ये तसाच एक प्रयत्न समोर आलेला आहे. आपल्या घरातल्या खासगी गोष्टी तू बाहेरच्यांना कळवतेस. नवरेशाही गाजवण्याआधी नवऱ्यासारखी वागायला शिका. तू काय बोलतेस जयंती? तोंडावर. तुमच्यातला पुरुषार्थच संपलाय. माझ्यातला पुरुषार्थ बघायचा तुला. माझ्यातला पुरुषार्थ बघायचा तुला. मी हा चित्रपट बनवला फक्त एक मेन कारण होतं की संगीत नाटक आणि संगीत नाटकाचा सुवर्णकाळ जो हळूहळू कमी होत चाललाय अँड इट इज कन्सिडर्ड डाईंग आर्ट, ते अवेअरनेस व्हावं यासाठी हा मेन एम होता. नाही, जयवंत अजून संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणावं, एकदा का आव्हान दिलं मग तिथे माघार नाही. मी माघार घेणार नाही. मी माघार घेणार नाही. मी माघार घेणार नाही. येत्या 26 फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय. ही मर्मबंधातली ठेव आपल्याला पुन्हा एकदा नाट्यसंगीताच्या विश्वात घेऊन जाण्यास सज्ज आहे.